नवरात्र उत्सव 22 तारखेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत साजरा होत आहे। यामध्ये दुर्गांची स्थापना 494 आहे, शारदाची स्थापना 101 आहे आणि 65 ठिकाणी गरब्याचं आयोजन करण्यात येत आहे अमरावती शहरात आयुक्तालय परिसरात। आणि त्यामधले 8 जे गरबा आहेत ते पेड बेसिसवरचे आहेत, इतर जे मंडळांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत। अशा प्रकारचे एकूण 65 गरबाचे कार्यक्रम आहेत। या सर्वसाठी आपण संपूर्ण आयुक्तालयातून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये 3 DCP, 5 ACP, 22 PI, 29 PSI API, तसेच 242 पोलीस अंमलदार, 120 महिला अंमलदार, 400 होमगार्ड, 100 महिला होमगार्ड आणि 1 SRPची कंपनी असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त सरांचं टार्गेट आहे की हाही उत्सव गणपतीप्रमाणेच कुठलाही इन्सिडन्स न घडता अगदी शांततेत पार पडला पाहिजे। त्यासाठी संपूर्ण पोलीस दल तयार आहे, सतर्क आहे आणि सक्षम आहे। त्याचबरोबर जे काही गरबाचे कार्यक्रम होणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा इन्सिडन्स घडला नाही पाहिजे, कुठल्याही महिलेला किंवा मुलीला त्रास होणार नाही याची सुद्धा मंडळांनी दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस त्याबद्दल नेहमीच सतर्क राहतील अशी आम्ही खात्री बाळगलेली आहे। काही समुदायाकडून असं म्हणजे त्या गरबाच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातला जातो, त्यावर काय कारवाई करतात? गरब्याच्या ठिकाणी कोणी येऊन गोंधळ घालणे हा विषय आम्ही सर्व शांतता कमिटी मीटिंग, गरब्याचे आयोजक आणि दुर्गादेवीच्या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या ज्या मीटिंग होतात त्यामध्ये आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की गरबा कुठल्याही ठिकाणी असो त्या ठिकाणचा प्रवेश हा त्यांच्या खात्री केल्याशिवाय त्या गेटमधून इतर कोणी त्यांचा अनवॉन्टेड व्यक्ती गेला नाही पाहिजेत यासाठी त्यांनी स्वयंसेवक ठेवावे, त्यांनी आय कार्ड इश्यू करावे, पासेस इश्यू करावे, आधार कार्ड चेक करायचं असेल ते करू शकतात। याबाबतच्या सूचना दिल्या की आत गेल्यावर गोंधळ झाला असं न होता जे गेट एंट्री गेट आहे, जे पेड असो नाहीतर नॉन पेड असो, कुठल्याही प्रकारचा गरबा आयोजकांनी ही दक्षता घ्यावी आणि ती घेतली तर कुठल्याही आत गरबा खेळणाऱ्या महिलेला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही। त्यामध्ये कुठल्याही धर्माचं किंवा जातीचं बंधन नाही, परंतु कोणी समाजकंटक असेल, न्यूसन्स करणारा असेल तर त्याला प्रवेश टाळणे हे त्या गरबा मंडळाच्या आयोजकाचं, संयोजकाचं काम आहे।